नमस्कार, MCN न्यूज प्रस्तुत भाग्याचा श्री गणेशामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज हा खेळ खेळण्यासाठी आपण आलो आहे हरसिद्धी गणेश मित्रमंडळ या ठिकाणी। खरं तर बघितलं गेलं तर संभाजीनगर मधला एक आकर्षक देखावा या ठिकाणी आहे। येथे खाटूश्याम महाराज यांचा देखावा या ठिकाणी साकारण्यात आलाय आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी या ठिकाणी दर्शनासाठी आपल्याला बघायला मिळतात। नेमका हा देखावा इथे कशा पद्धतीने साकारण्यात आला, ही संकल्पना नेमकी आयोजकांच्या मध्ये कशी आली हे त्यांच्याकडून जाणून घेऊयात। नमस्कार सर्वांचं, मी हरसिद्धी गणेश मंडळाच्या वतीने मनपूर्वक सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आज या वर्षी हरसिद्धी गणेश मंडळाने आमच्या गणेश मंडळाला 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या वर्षी आम्ही आगळा वेगळा देखावा या ठिकाणी थेट राजस्थानवरून खाटू या गावातून खाटू बाबाची आम्ही डायरेक्ट मूर्ती शीश या ठिकाणी आणलेला आहे। आणि एक संभाजीनगरकरांसाठी प्रथमच की राजस्थानला 1200 किलोमीटर लोक जाऊन दर्शनाला तिथे 8-8 घंटे रांगा लावतात, पण आम्हीच तो विचार करून यावर्षी खाटू बाबांची डायरेक्ट आम्ही इथं शीश आणलेला आहे। आणि नक्कीच मला सांगण्याचा आनंद वाटतोय की प्रथम छत्रपती संभाजीनगरमध्ये खाटू बाबांचं आम्ही याच ठिकाणी मंदिर सुद्धा करणार आहोत। खूप छान, नक्कीच संभाजीनगरकरांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे खाटूश्याम महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी। चला आता आपण जास्त वेळ न घालवता सुरू करूया आपल्या मुख्य प्रोग्रामला आणि बघूयात नेमका कुणाचा भाग्याचा श्री गणेश आज होतोय आणि कोणत्या महिलांना मिळतीये येवला पैठणी यांच्याकडनं पैठणी। चला न थांबता सुरुवात करूया। तर सर्वप्रथम माझा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की गणपती बाप्पांचं छानसं गाणं तुम्हाला म्हणायचं आहे। या कार्यक्रमाचा रूल असा आहे, खेळाचा रूल असा आहे, गणपती बाप्पांबद्दल विचारलेल्या कुठल्याही 5 प्रश्नांची उत्तरं न थांबता अडखळता द्यायची आहे आणि जी महिला न थांबता गणपती बाप्पांवरच्या 5 प्रश्नांची उत्तरं देणार आहेत त्यांना येवला पैठणी यांच्याकडनं मिळणार आहे पैठणीची साडी। चला सुरुवात करूया। गणपती बाप्पांवर गाणं म्हणायचं आहे, गणपती बाप्पांवर गाणं म्हणायचं आहे। आपण हात वर करू शकता, ज्या ज्या महिलांना उत्तर द्यायचं येत आहे त्यांनी हात कर समोर या प्लीज। जशी चिक मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग, जशी चिक मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग, जसा गणपतीचा गोंदा चौरंगी लाल बागाचा हो, गणपतीचा गोंदा चौरंगी लाल बागाचा हो। खूप छान। तुझ्यासाठी दुसरा प्रश्न असा आहे, लगातार 5 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे। गणपती बाप्पांचं आवडणारं फूल? जास्वंद। गणपती बाप्पांचा आवडता कलर? ऑरेंज। नाही चुकलं। कुणाला येत आहे का गणपती बाप्पांचा आवडीचा कलर? म्हणजे 3 प्रश्नांची अचूक उत्तरं दिली होती, थोड्यावरनं प्राइज राहिला। रेड कलर उत्तर बरोबर आहे। लाल कलर हा गणपती बाप्पांचा आवडीचा कलर आहे। गणपती बाप्पांना दुर्वा का वाहतात? त्यांच्या पोटात आग होत होती एकेकाळी, तर त्याची दुर्वा म्हणजे जी आग शांत करण्यासाठी त्यांना तो दुर्वा आपण अर्पित करतो, जेणेकरून त्यांची पोटाची आग ती शांत व्हायला पाहिजे आणि त्यांना थंडक मिळावी म्हणून। अगदी बरोबर उत्तर आहे। गणपती बाप्पांनी अनलासूर हा राक्षस गिळला होता आणि त्यामुळेच ऋषींवरचं संकट टळलं होतं, मात्र 10 गणरायाच्या पोटामध्ये होत होता आणि म्हणून त्यांना तो 10 शांत करण्यासाठी दुर्वा ह्या वापरण्यात आल्या होत्या। आता तुमच्यासाठी पुढचा प्रश्न असा आहे की गणपती बाप्पांच्या मुलांची काय नावं आहेत? कुणीही उत्तर फोडायचं नाही आहे, फक्त हातवर करायचं आहे। सॉरी। ओके, गणपती बाप्पांच्या मुलांची नावं काय आहेत? खूपच एक्साइटेड होत्या त्या, त्यांनी हात वर करून उत्तर सांगून दिलं। पहिल्या प्रश्नाचं उत्तर अचूक आहे। गणपती बाप्पांच्या बहिणीचं नाव काय? बहिणीचं नाव गणपती बाप्पांच्या बहिणीचं नाव काय आहे? आपण नवीन चेहऱ्यांना संधी देतोय, समोर या। अशोक सुंदरी। उत्तर बरोबर आहे, अशोक सुंदरी हे गणपती बाप्पांच्या बहिणीचं नाव आहे। गणरायाची 8 नावं न थांबता घ्यायची? चिंतामणी, गजमुख, लंबोदर, वक्रतुंड, 4 झाले, चिंतामणी, गजमुख, लंबोदर, गणपती बाप्पांची 8 नावं सांगायची आहेत। येतो तिकडेही येतो एकदा, यांचा वारंवार हात वर होत होता।
एकदंत, वक्रतुंड, विघ्नहर्ता, वक्रतुंड झालं ना, गणनायक, वक्रतुंड, गणरायाची 8 नावं सांगायची. तुम्ही राहू. गणेश, वक्रतुंड, विघ्नहर्ता, विघ्नविनाशक, गौरीसुताय, लंबोदर, चिंतामणी, किती झाले, चिंतामणी आणि श्रीमंत दगडूशेठ. गणपतीचंच नाव आहे ना, नाही सॉरी, विघ्नहर्ता, पुन्हा पहिल्यापासून सांगायचे. वक्रतुंड, विघ्नविनाशक, विघ्नहर्ता, गौरीसुताय, लंबोदर, गजराज, गणपती, गणेश पण म्हणता ना फक्त. झाले ना 8 मग. गणपती अथर्वशीष कुणी लिहिलंय? गणपती अथर्वशीष गणपती अथर्वशीष कुणी लिहिलंय? महर्षी वेदव्यास आणि लिहिलंय का? महर्षी वेदव्यास. उत्तर चुकीचं आहे. गणपती अथर्वशीष, गणपती बाप्पांचं खरं तर आगमन झालं आहे आणि गणपती अथर्वशीषांचा मान हा गणपतींना देण्यात येतो. अगदी त्यांची प्राणप्रतिष्ठा करतात त्यावेळी सुद्धा ते गणपती अथर्वशीष नेमकं लिहिलं कुणी आहे? व्यास ऋषीनी. व्यास ऋषी. उत्तर चुकीचं आहे. हां, अथर्व ऋषी. चुकीचं उत्तर आहे. गणपती अथर्वशीष कुणी लिहिलं? गणपती अथर्वशीष कुणी लिहिलंय? चला, या प्रश्नाचं उत्तर मीच देऊन टाकते. गणपती अथर्वशीष हे गणक ऋषी यांनी लिहिलंय. यानंतर जे महाकाव्य आपल्या पुराणामध्ये आहे, गणपती बाप्पांनी एक महाकाव्य लिहिलंय, त्या महाकाव्याचं नाव काय? गणपती बाप्पांनी लिहिलेल्या महाकाव्याचं नाव काय? गणपती अथर्वशीषच. गणपती बाप्पांनी लिहिलेलं वक्रतुंड महाकाय नाही. गणपती बाप्पांनी स्वतः एक महाकाव्य लिहिलंय. नेमकं ते महाकाव्य कुठलं हा प्रश्न आहे. महाभारत. बरोबर उत्तर आहे. महाभारत हे आहे. गणपती बाप्पांना एकदंत असं का म्हणतात? कारण त्यांनी त्यांच्या दातांनी एक वेद लिहिता त्यामुळे. नाही, गणपती बाप्पांना एकदंत, एक दात तुटलेला आहे त्यामुळे. हां, बरोबर उत्तर आहे. गणपती बाप्पांना एक दात होता, एक दात तुटला होता, त्याच्यामुळे त्यांना एकदंत असं म्हणतात. असं गणपती बाप्पांना लंबोदर असं का म्हणतात? कारण की त्यांची सोंड लंबी आहे त्यामुळे. लंबोदर. त्यांचं पोट मोठं आहे त्यामुळे. बरोबर, त्यांचं पोट मोठं आहे त्यामुळे गणरायांना लंबोदर असं म्हणतात. गणरायांचे जे कान आहेत ते मोठे आहेत, ते नेमके काय सुचवतात? ते हत्तीचे कान आहे त्यामुळे. नाही, जास्त ऐका आणि कमी बोला. ते गणराया आपले सगळे घराणे ऐकून घेतो आणि तो आपल्याला सांगतो की समोरच्याचं ऐकून घ्यावं, आणि म्हणून त्याचे कान आहेत. उत्तर अगदी बरोबर आहे. आता तुझ्यासाठी दुसरा प्रश्न आहे. गणरायांची आणि कार्तिकी त्यांचे भाऊ यांची एक शर्यत लागली होती, ती नेमकी काय? जगाच्या 3 चक्रा मारायची शर्यत होती, पण गणपती बाप्पाने नाही, थोडंसं करेक्शन आहे. त्यांची स्टोरी अशी होती की जे पृथ्वीला गोल चक्कर मारायला सांगितल्या होत्या गणपतीने, आणि जे कार्तिकेचं वाहन होतं ते मोर होतं, तो जास्त जलद गतीने धावणारा होता, आणि गणपतीचं वाहन उंदीर असल्यामुळे तो स्लो होता. मग गणपतीने विचार केला की मी जर पृथ्वीला प्रदक्षिणा मारण्यापेक्षा माझं जग म्हणजे माझी पृथ्वीच माझे आई वडील आहे, तर मी पृथ्वीला चक्कर मारण्याऐवजी त्यांनाच मारतो. मग कार्तिकेची मारण येईपर्यंत गणपतीने महादेव आणि पार्वतीलाच 3 चक्कर मारल्या होत्या आणि त्यांच्या पुढे येऊन उभे राहिले होते.
त्यामुळे त्यांचा कथेचा असा बोध आहे की आपण बाहेर हे करण्यापेक्षा आपल्या आईवडींनाच आपलं जग माना आणि त्यांनाच आपली जी पृथ्वी पृथ्वीभोवचं आपलं चक्र आहे ते त्यांच्या भोवतीच येऊन त्यांच्या पायाजवळ नतमस्तक होण्यासाठी त्यांनी केलं होतं. आणि हा अगदी बरोबर. ज्या साईडच्या महिला आहेत, MCN न्यूज प्रस्तुत भाग्याचा श्री गणेशा हा खेळ आपण खेळत आहोत. सर्व महिलांना विनंती आहे, कृपया आम्हाला या खेळामध्ये जॉईन करा. तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असा आहे, गणपतीच्या पत्नींची नावं काय आहेत? रिद्धी आणि सिद्धी. गणपतीच्या मुलांची नावं? शुभ आणि लाभ. गणपतीचं वाहन? उंदीर. गणपतीला काय वाहतात? दुर्वा आणि जास्वंदीची फुलं आवडतात. मला वाटतं 5 प्रश्न झालेत. आपलं नाव? वैष्णवी सतीश क्षीरसागर. तर वैशाली क्षीरसागर वैष्णवी क्षीरसागर ठरत आहेत आजच्या आपल्या भाग्याच्या श्री गणेशाच्या पहिल्या विजेत्या आणि त्यांना मिळतं येवला पैठणी यांच्याकडनं पैठणीची साडी. खूप छान वाटतंय. गणरायाचं दर्शन घ्यायला आलो होतो. त्यांचं देखाव्याचं खूप स्तुती ऐकली होती. मी चिकलठाणवरून आलेली आहे. तर म्हटलं खाटू श्यामला राजस्थानला तर आपलं जाणं होत नाही, इथं बघितलं, देखावा खूप सजीव वाटला म्हणून आम्ही ते बघायला आलो. आणि त्यात MCM न्यूजकडनं जो हा करण्यात आला आहे प्रोग्राम, खरंच खूप छान वाटलं की आपण बघायला पण येतो, एंटरटेनमेंट पण होतोय, देवाचं दर्शन पण होतंय आणि आपलं काहीतरी कामाच्या व्यापातून बाहेर येऊन स्वतःसाठी काहीतरी एन्जॉयमेंट पण होते. गणरायाचा आशीर्वादाने म्हटलं छान वाटतंय. थँक्यू. खूप छान. खरं तर आपला हाच आनंद द्विगुणित करण्यासाठी MCN न्यूज प्रत्येक वर्षी भाग्याचा श्री गणेशा हा खेळ घेऊन येत असतो. एक विजेती आपल्यात निवडला गेली आहे. बाकीच्यांनी निराश व्हायची गरज नाही. अजूनही गिफ्ट्स आपल्याकडे आहेत, पैठणी आपल्याकडे आहेत. तर माझा पुढचा प्रश्न असा असेल की गणपती बाप्पांनी महाकाव्य लिहिलं आहे महाभारत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ते महाकाव्य त्यांना कुणी सांगितलं? आणि उत्तर फोडायचं नाही आहे अजिबात. आणि ज्या महिला डायरेक्ट उत्तर देतील त्या खेळातून बाद होतील, त्यामुळे कृपया हात वर करा. प्रश्न असा आहे की कुणी सांगितलं ते आणि ते लिहिताना त्या दोघांमध्ये कोणत्या गोष्टी ठरल्या होत्या? म्हणजे ते लिहिता वेळेस दोघांमध्ये आपण म्हणू शकतो एक करार झाला होता. काय नेमकी गोष्ट ठरली होती महाभारत लिहिण्याच्या वेळेस? महाभारत कुणी सांगितलं आणि ते लिहिता वेळेस काय करार त्या दोघांमध्ये झाला होता? दृष्टांत नेमका काय तो पुराणात दृष्टांत मिळतो आपल्याला? मी प्रश्न पुन्हा रिपीट करते. हात आहे या समोर. व्यास ऋषींनी सांगितलं होतं. हो बरोबर, व्यास ऋषींनी सांगितलं होतं आणि गणपती बाप्पांनी लिहिलं होतं. पण त्यामध्ये जे त्या दोघांमध्ये काय ठरवलं होतं? कसं लिहायचं, ते कसं लिहिणार आहे? काहीतरी त्यांच्यात डील झाली होती ना की लिहायचं कसं बाबा हे. आता या पुरुषही खेळात सहभागी होऊ शकतात. आपल्या बहिणीला, आईलाही आपण ती पैठणी देऊ शकता, कारण प्राईस चेंज होणार नाही आहे. सहभागी मात्र आपण होऊ शकतो. गणपती आणि ऋषीमुनीमध्ये ही डील झाली की ऋषीमुनी जोपर्यंत म्हणतील तोपर्यंत गणपतीजींनी थांबायला नाही पाहिजे. पण त्यांचं पेन तुटला होता, म्हणजे त्यांचे लिहित ते तुटलं होतं. त्यांनी दात तोडून त्याच्याने लिहायला चालू केलं होतं. बरोबर. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गणपती बाप्पा यांना आपण विद्येची देवता म्हणतो, आराध्य देवता असं म्हणतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्ञानानं गणपती बाप्पा फार मोठे आहेत. तेव्हा वेदव्यास ऋषींनी गणपतीजींना अशी अट ठेवली होती. गणपती म्हणले होते, मी तुमचं महाकाव्य लिहितो, मात्र लिहत असताना मला कुठलाही अडथळा नको आहे. तुम्ही ते थांबत नका म्हणू, तुम्ही ते सलग सांगा. तेव्हा वेदव्यास त्यांना असं म्हणाले की ठीक आहे, मी तुला सलग सांगेल, मात्र तुला देखील प्रत्येक ओवीचा अर्थ कळल्याशिवाय तू ती लिहिणार नाही, असं त्या दोघांमध्ये ठरलं होतं. म्हणजे ठीक आहे, तुम्ही जवळपास उत्तर सांगितलं आहे. तुमच्यासाठी दुसरा प्रश्न, गणपतीच्या बहिणीचं नाव काय? नाही माहिती. अशोक सुंदरी. हां, अशोक सुंदरी हे उत्तर बरोबर आहे. गणपती बाप्पांचा फोटो एका देशाच्या चलनावर आहे. कोणत्या देशाच्या? म्हणजे नोटावर, एका देशाच्या नोटावर गणपती बाप्पांचा फोटो आहे. कोणता देश तो? नाही माहिती. गणपती बाप्पांचा फोटो एका देशाच्या चलनावर आहे. नेमका कोणता देश आहे तो? इंडोनेशिया.
बरोबर उत्तर आहे इंडोनेशिया या देशाच्या चलनावरती गणरायाचा फोटो आहे. गणपती बाप्पांचे जे अष्टविनायक मंदिर म्हणतो आपण किंवा अष्टविनायक तीर्थक्षेत्र म्हणतो, त्या तीर्थक्षेत्रातलं सगळ्यात जुनं तीर्थक्षेत्र कोणतं आहे? मोरगाव. बरोबर उत्तर आहे मोरगाव. गणपती बाप्पांची जी आरती आपण म्हणतो सुखकर्ता दुःखहर्ता, त्या आरतीतलं सगळ्यात शेवटचं कडवं तुम्हाला बोलायचं आहे. लंबोदर पीतांबर फलिवर वंदना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर गजवदना जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय. बरोबर म्हटलंय. खरं तर बऱ्याचदा आपण आरती म्हणताना आहे ना वाट पाहे सजना असं म्हणतो, पण त्यांनी सदना हा शब्द बरोबर म्हणलाय आणि याचं अचूक असं उत्तर दिलंय. तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असा आहे की गणरायाची अष्टविनायक जी मंदिर आहेत ते 3 नावं तुम्हाला सांगायची आहे. कुठे कुठे ते आहेत? मोरगाव, गणपतीपुळे, राजूरचा गणपती नाही राजूरचा नाही रांजणगाव. बरोबर उत्तर आहे. रांजणगावचा गणपती अष्टविनायकामध्ये येतो. तुमच्यासाठी पुढचा प्रश्न गणपती बाप्पांचं एखादं गाणं म्हणा. देवा श्री गणेशा तालात देवा श्री गणेशा ताला ज्वाला सी धरती है अंबर सा देवा श्री गणेशा. हे उत्तर चुकीचं मानलं जाईल. हवं तर तुम्ही दुसरं गाणं चूज करू शकता. जशी 30 मोत्यांची माळ होती ग 30 तोळ्याची ग 30 मोत्यांची माळ होती ग 30 तोळ्याची ग जसा गणपतीचा जोंडा चौरंगी लाल बावटा ग गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. ओके. किती प्रश्न झाले त्यांचे? 4. पुढचा प्रश्न असा आहे की गणपती बाप्पा बसतात तर ते मराठी महिन्यामध्ये कोणत्या महिन्यात आपल्याकडे येतात? भाद्रपद. बरोबर उत्तर आहे भाद्रपद चतुर्थीला. आता शेवटचा प्रश्न, गणेश उत्सव कुणी सुरू केला? लोकमान्य टिळकांनी सुरू केला. नाव, तुमचं नाव? अनिता भटकर. तर आजच्या आपल्या भाग्याच्या श्री गणेशाच्या दुसऱ्या विजेता आपल्याला मिळल्या आहेत अनिता ताई. त्यांना मिळते येवला पैठणी यांच्याकडनं पैठणीची साडी. MCN न्यूज प्रस्तुत भाग्याच्या श्री गणेशाच्या आजच्या आपल्या दुसऱ्या विजेत्या. कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय. खरं तर मी वॉकिंगला निघाले होते गार्डनमध्ये. हो, आमचे वार्डचे नगरसेवक श्री विजयजी अवताळे यांचा मी फोटो पाहिला आणि मला वाटलं काहीतरी वेगळं आहे. खाटू श्यामचं मी रोज जात होते, इथंच आहे मी जवळ राहायला, पण मी मध्ये आलेच नाही. पण मला आज ते एकदम अचानक तो खाटू श्यामचा फोटो पाहिला मला वाटलं मी UPला नाही जाऊ शकत, तर इथल्या इथे अगोदर पटकन दर्शन घेऊ आणि मध्ये आले तर मला ऐकायला मिळालं की पैठणीचा खेळ सुरू आहे म्हणून मग थांबले आणि सहभागी झाले. थँक्यू. प्रसाद बाप्पांनी दिलाय यांना. खेळ थांबवायचा आहे की चालू ठेवायचा आहे? कंटिन्यू करायचं आहे. पक्का? ठीक आहे. सगळ्यांची इच्छा आहे तर आपण हा खेळ पुन्हा चालू ठेवूयात. गणपती बाप्पांचा गणेश उत्सव कोणत्या शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो? पुणेमध्ये साजरा केला, कारण लोकमान्य टिळकांनी पुण्यामधूनच सुरुवात केली आहे. खूप छान. बरोबर उत्तर आहे. गणपती बाप्पांची 8 नावं सांगा ना. अष्टविनायक, मोरेश्वर, राजनगावचा ओमकारेश्वर, त्याच्यानंतर नाही मोरेश्वर, अष्टविनायक, गणपती, महागणपती, अष्टविनायक, एकदंत, लंबोदर, मोरेश्वर झाले 8. गिरिजात्मक हा गणपती कुठे आहे? गिरिजात्मक लेण्यांद्री. बरोबर उत्तर आहे. गणपती बाप्पांच्या पत्नींची नावं काय? रिद्धी सिद्धी. मुलांची? मुलांची 1 मिनिट. तुम्ही आहे ना गर्दीत उत्तर आहे. शुभ लाभ.
गणपती बाप्पांना दुर्वा का वाहतात? मला वाटतं हे उत्तर ऐकलं असणार आहे. त्यांनी म्हणजे याचा वध केला होता एका काय म्हणतात असुराचा, तेव्हा त्यांच्या पोटात खूप आग पडली होती, त्याच्यामुळं त्यांना पार्वतीने दुर्वा दिल्या होत्या. गणपतीचं जे वाहन आहे मूषक, ते कशाचं प्रतीक आहे? ते उंदीर आपलं वाहन. गणपती बाप्पांचं जे वाहन आहे ते कशाचं प्रतीक आहे? शांततेचं. हां, शांततेचं आहे, पण अजून कशाचं? काय प्रश्न आहे? गणपती बाप्पांचं उंदीर हे वाहन कशाचं प्रतीक आहे? अहंकार नाशीचं. बरोबर, अहंकार नाश हे उत्तर बरोबर दिलंय. गणपती बाप्पांनी एक मिनटं थांबा आता. विघ्नेश्वर, वरदविनायक आणि चिंतामणी हे मंदिर कुठे आहेत? या तिन्हीपैकी एकही सांगितलं तरी चालेल. विघ्नेश्वर, वरदविनायक किंवा चिंतामणी या तिन्हीपैकी एक मंदिर कुठे आहे? थेऊर चिंतामणी. थेऊरचं चिंतामणी. बरोबर उत्तर आहे, थेऊरचं चिंतामणी. गणपती बाप्पांची 8 नावं सांगा न थांबता. चिंतामणी, लंबोदर, विनायक, एकदंत, गणेश, गजानन, गौरी तनय. नाही. गणपती बाप्पांची 8 नावं सांगायची, नव्या चेहऱ्यांना संधी द्यायची आहे. गणपती, विनायक, एकदंत, लंबोदर, गौरी सुता, वक्रतुंड, वरदविनायक, महागणेश झाले जवळपास. गणपती बाप्पांना खायला कुठला पदार्थ आवडतो आणि का? मोदक. का? गणपती बाप्पांना मोदक का आवडतात? माता पार्वती बनवते. सगळे हसलेत, पण उत्तर अचूक आहे. हेच उत्तर आहे त्याचं. गणपती बाप्पांची आरतीतलं पहिलं कडवं म्हणा. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, मुरवी पूर्वी प्रेम कृपा दयाची, सर्वांगी सुंदर ओटी सिंदुराची, कंठे झळते माळ मुक्ता फळाची. गणपती अथर्वशीषचे पहिल्या 2 लाईन तरी. गणपती अथर्वशीष. नाही. गणपती अथर्वशीष कुणाला येतं इथे? बराच वेळ झालाय आणि आपण हा खेळ घेतोय, त्यामुळे आणि आपल्याला अजूनही गिफ्ट्स काढायचं आहे, तर आपण 5 प्रश्नाची मर्यादा 3 प्रश्नांवर करूयात. 3 प्रश्नांची अचूक उत्तरं देणाऱ्या महिलेला मिळणार आहे आता पैठणीची साडी. बघूयात. प्रश्न तसे खरंच अवघड नाही आहेत, मात्र वेळेवर कन्फ्युजन होत आहे. सुरू करूया. गणपती बाप्पांच्या 8 नावापासून फक्त हात वर करा प्लीज. कुणी उत्तर फोडू नका. नवीन चेहऱ्यांना संधी द्यायची. या ताई समोर. श्री बाप्पा विनायक, गजानन, लंबोदर, एकदंत, मोरया, विघ्नेश्वर. गणपती बाप्पांना लंबोदर असं का म्हणतात? लंबोदर कारण त्यांचं पोट मोठं होतं त्यामुळं. बरोबर. गणपती बाप्पांचा एक दात तुटला होता, तो दात कुणी तोडला होता? ऋषीमुनी. गणपती बाप्पांचा एक दात कुणी तोडला होता? परशुराम. बरोबर उत्तर आहे. परशुरामांनी गणपती बाप्पांचा एक दात तोडला होता, तेव्हापासून त्यांना एकदंत या नावानं ओळखलं जाऊ लागलं. महाभारत हे काव्य कुणी सांगितलं होतं? महाभारत काव्य कोणी सांगितलं ते नाही.
वेदव्यास बरोबर. वेदव्यास. गणपती बाप्पांची 8 नावं आता तरी न थांबता सांगा. लंबोदर, गणेशा, गजानना, गौरी गणपती, गणराया, गौरी सुता, अजून एक आहे का, वक्रतुंड. वक्रतुंड, लंबोदर. गणपती बाप्पांची जी आरती आहे तिचे पारंपरिक कुणी लिहिली असं मानलं जातं? आपण जी सुखकर्ता दुःखहर्ता आरती म्हणतो ती नेमकी लिहिली कुणी आहे असं मानलं जातं? वेदव्यास. नाही, वेदव्यासांनी आरती नाही लिहिली. ती आताच्या पुढे झालं, महाकाव्य लिहिलं होतं. गणपती बाप्पांची आरती कुणी लिहिली असं प्रचलित आहे? येत आहे कुणाला? बरं, हा प्रश्न बाद होतोय उत्तर गुगलवरनं आल्यामुळे. आपला दुसरा प्रश्न असा आहे की गणपती बाप्पांचं एक विकट रूप म्हणून प्रचलित आहे आणि ते रूप त्यांचं मूषक या वाहनावर नसून एका दुसऱ्या प्राण्यावर आहे. तर नेमकं कुठल्या प्राण्यावर गणपती बाप्पांचं विकट रूप आहे? कोणता प्राणी त्यांचं वाहन आहे? मोर. नाही, मोर तर कार्तिकेयांचा. हत्ती. हत्तीही नाही आहे. नागराज याच्यावर आहे. मला वाटतं सगळे प्राणी सांगतील एक एक. उत्तर अजूनही बरोबर मिळालेलं नाही. मोर. नाही नाही नाही. विकट रूप गणपती बाप्पांचं कुणाला येत आहे उत्तर? गरुड. गरुड. गरुडही उत्तर नाही आहे. लॉयन. बरोबर उत्तर आहे या समोर. आता पटकन न थांबता 8 नावं घ्या. लंबोदर, भालचंद्र, एकदंत, गजानन, विघ्नराजेंद्र, गणपती. झाले ना? नाही नाही, राहिले तो. लंबोदर, विघ्नराजेंद्र, भालचंद्र, एकदंत, गजानन, गणेशा, गणपती, वक्रतुंड. हां बरोबर. गणपती बाप्पांच्या 8 ज्या जागात अष्टविनायक मंडळ त्यापैकी 3 सांगा. थेऊर, मोरगाव, थेऊर, मोरगाव आणि पाली. बरोबर उत्तर आहे आणि विचारलेल्या 3 प्रश्नांची अचूक उत्तरं आपल्याला मिळाली आहे आणि आजच्या आपल्या भाग्याच्या श्री गणेशाच्या 3ऱ्या विजेत्या मिळाल्यात, ज्या सुरुवातीपासून सातत्यानं प्रयत्न करत होत्या, अगदी अंगाला स्पर्श करून करून प्रयत्न करत होत्या. त्यांची कदाचित हीच आतमधली इच्छा गणरायानं ओळखलेली असावी. खाटूश्यामनी पूर्ण केली. ते म्हणतात ते खरं आहे. खाटूश्यामपाशी जे पण तुम्ही मागताल ते खरं होते म्हणे. आणि माझे मिस्टर परवाच जाऊन आलेत राजस्थानला खाटूश्यामला आणि मला काही तेवढ्या लांब जाणं होत नव्हतं, पण म्हणून माझी इच्छा होती. मी देवळा येऊन आलेली आहे सध्या दर्शनासाठी. चला, आपल्याला आजच्या भाग्याच्या श्री गणेशाच्या 3ऱ्या विजेत्या मिळाल्या आहेत आणि त्यांना मिळत आहे येवला पैठणीकडनं पैठणीची साडी. कसं वाटतंय? खूप छान वाटते. मला खूप आनंद भेटला. मला असं खूप आवडते खेळायला वगैरे, त्याच्यामध्ये भाग घ्यायला. मला खूप छान वाटलं. मला हे दर्शन घ्यायचं होतं. मला ठिकाणच माहीत होत नव्हतं. दर्शन पैठणी भेटली. खाटूश्यामनी इच्छा पूर्ण केली बस. तर मंडळी हो, आजच्या आपल्या या श्री गणेशामध्ये वेळ होती या ठिकाणी थांबण्याची. पण कुठेही जाऊ नका. पुन्हा उद्या भेटूया वेगळ्या मंडळासह, वेगळ्या महिलांसह आणि वेगळ्या प्रश्नांसह. तोपर्यंत बघत रहा MCN न्यूज, ओळख मराठवाड्याची.